श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय। यदक्षरम मणाखेम आनंदम मजमव्यम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रय। सद्गुरू श्री संत विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर येथून आज पंढरपूरच्या जवळ आज पंढरपुरातच मंदिरात जाणार। आज भगवंताच्या भेटीला आलेले हे सर्व वारकरी, त्याबरोबर माझ्या घराण्यातील परंपरा मी मोहन महाराज बेलापूरकर श्री विश्वगुरू निवृत्तीनाथ पालखी सोहळा प्रमुख मानकरी। माझ्या पूर्वजांनी श्री संत भानदास महाराज बेलापूरकरांनी हा सोहळा सुरू केला। हा सोहळा त्र्यंबकेश्वर, नाशिक, नगर, बेलापूर, त्याचबरोबर कर्जत, कोरेगाव, करमाळा, टेंभुर्णी या मार्गे पंढरपूरला हा सोहळा चालला आहे। आज या सोहळ्यामध्ये एकूण 60 दिंड्या आहेत। त्याचबरोबर सव्वा लाख वारकरी आज या दिंडी सोहळ्यामध्ये, पालखी सोहळ्यामध्ये आहेत। महाराष्ट्र शासनाने यावर्षी 500 ते 600 मोबाईल टॉयलेट आम्हाला उपलब्ध करून दिले, त्यामुळे शासनाचे आम्ही आभार व्यक्त करतो। जिल्हा परिषदेतर्फे टँकर आहेत, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पाण्याचे टँकर आहेत। शासनाने गेलेले आरोग्य विभाग यावर्षी चांगल्या प्रकारे सुविधा या ठिकाणी आम्हाला देत आहे। त्याचबरोबर आमच्या या सोहळ्यामध्ये पोलीस बंदोबस्त याही चांगल्या प्रकारे आहे। नाशिकपासून गाडी पंढरपूरपर्यंत आहेत आणि आता परत रिटर्नला पण परतीच्या प्रवासामध्ये या सर्व सुविधा आरोग्याच्या, पाण्याच्या आणि पोलिसांच्या या सर्व सुविधा शेवटपर्यंत आहे। हे काम आमच्या संस्थान निवृत्तीनाथ महाराज संस्थान अध्यक्ष, सर्व विश्वस्त मंडळ या सर्व सुविधा देण्याच्यासाठी ते फार त्यांची झटपट असते। त्या ठिकाणी ते पळतात आणि शासनाकडून ते पाठपुरावा करून त्या प्रकारे आम्हाला वारकऱ्यांना या चांगल्या सुविधा शासनाकडून त्या घेऊन देतात। त्यामुळे संस्थांचे आम्ही मानकरी वारकऱ्यांच्या तर्फे आम्ही आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला मार्फत एक सांगण्यासाठी शासनाकडे माझं एक विनंती आहे शासनाला, की करमाळा ते पंढरपूर हा रस्ता जसा मागं नगर ते करमाळा रस्ता झाला, तसा रस्ता करमाळा ते पंढरपूर हा झाला पाहिजे, ही माझी प्रमुख मागणी। भयंकर त्रास होतो, भयंकर ट्रॅफिक होतं। कंदर ते टेंभुर्णी तर चालता येत नाही अक्षरशः, दोन्ही बाजूनी ट्रॅफिक। पोलिसांनी यावर्षी चांगले बंदोबस्त दिला, परंतु फार मोठं वाहनं वाढलेत, समाज वाढला आहे, वाहनं वाढलेत, रुटीनची वाहनं प्लस सोहळ्याची वाहनं आणि लोकल वाहनं, हा सगळा भयंकर ट्रॅफिक जाम होण्याचा प्रॉब्लेम निर्माण होतो आहे। त्यामुळे करमाळा ते टेंभुर्णी आणि टेंभुर्णी ते पंढरपूर हा 6 पदरी रस्ता कंप्लीट झालाच पाहिजे, माझी ही सर्व शासनाला विनंती आहे।